कोकणातलं भात हे मुख्य पीक. मात्र गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाने उसंत दिलेली पाहायला मिळते आहे. पाऊस या ठिकाणी गायब झालेला आहे आणि त्याचमुळं पाण्याअभावी या ठिकाणी भात लावणी केलेली रोपं या ठिकाणी सुकायला सुरुवात झालेली आहे. 4 ते 5 दिवसांपासून पाऊस गायब झालेला आहे आणि आवश्यक असलेला पाऊस नसल्यानं सध्या भात लावणी केलेली रोपं जी आहेत ती पाण्याअभावी या ठिकाणी पिवळी पडताना पाहायला मिळत आहेत. बघू शकता की आपण पानवल या ग्रामीण भागामध्ये आलेलो आहोत, या गावामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी भात लावणी केलेली होती. पाऊस गेल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जोरदार आणि मुसळधार कोसळला, त्यामुळं शेतकरी राजा या ठिकाणी आनंदित होता आणि त्याचमुळं जी पेरणी केलेली होती त्यानंतर लगेचच या ठिकाणी लावणीला सुरुवात झाली आणि अनेक शेतामध्ये सध्या हीच परिस्थिती असलेली पाहायला मिळते आहे. पाण्याअभावी ही जी भाताची रोपं आहेत ती या ठिकाणी सुकत चाललेली पाहायला मिळत आहेत. आज पुढचे 2 दिवस जर पाऊस पडला नाही तर ही सगळी रोपं जी आहेत ती सुकून जातील आणि जी केलेली बैरजने मेहनत आहे ती सगळी मातीमोल या ठिकाणी होऊ शकेल. आपल्यासोबत शेतकरी आहेत. ताई, काय सांगाल? भात पूर्णपणे सुकून गेले, काय परिस्थिती आहे सध्या शेतामध्ये? 8 दिवस पाऊस नाही. पावसामुळे रोप सगळं सुकून गेलंय, पिवलं पडलंय. उन्हाळभर आम्ही मेहनत केलेली, आता आहे मेहनत केलेली, मशीन बिशीन सगळं खर्च, हे काय करायचं कसं काय? बरोबर. सध्या काय परिस्थिती आहे शेतामध्ये? पाणी अजून 2 दिवस पाऊस पडला नाही तर काय होईल अवस्था? ते पिवलं होईल. अजून 2 दिवस नाही पडला तर शाप पिवलं होऊन मरल. कातला आहेत ना ती कातल भाग, जमिनीचा आपलं सोडून द्यायचा. मग हे काय करणार ही कातलवाल्या शेती, ही सगळी लोक आहे. मग चिंता वाटते का? चिंता वाटते. तर ह्या आता कालपासून बघितल्यापासून माणसा सगळी ही शेतीनं गरगरूनच गेली. म्हणते काय हे झालं, परवा दिवशी लावली नाही, कालपासून असं झालं. बरोबर आहे. खरी परिस्थिती आहे. सध्या कोकणामध्ये पाऊस नाही आहे. 4 दिवसापासून पाऊसचा एक थिपूस दाणा या ठिकाणी बरसलेला नाही आहे आणि त्याचमुळे सध्या जे कडक ऊन पडतं आहे त्यामुळे सध्या ही भात शेती जी आहे ती पिवळी पडत चाललेली आहे आणि शेतकऱ्याची जी मेहनत आहे ती या ठिकाणी वाया जाण्याची भीती, त्यामुळे सध्या शेतकरीसुद्धा या ठिकाणी चिंतातूर झालेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.